खेळाडू आहे, जितकी चांगली बॅटिंग आहे तितकी चांगली गोलंदाजी देखील. जास्त वेळ घेऊ नका कर्णधार. सलामीची जोडी आपण पाहतोय. नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये जो नेहमीच खेळताना लावतो आपल्या जीवाची बाजी आणि खऱ्या अर्थाने हर दिन फरदीन काझी, त्याबरोबर आपल्याला पाहायला मिळेल केतन म्हात्रे. 34 बाईक जिंकणार आणि 4 4 व्हीलर अशी एक वेगळी आणि पहिल्यांदा उत्तर मुंबईमध्ये केतन म्हात्रे आलेला आहे. त्यामुळे या सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूया. फरदीन काझी याला देखील आपण पाहायला प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय आणि खूप चांगल्या प्रकारे काल देखील जी AR रॉयल वॉरियर्स प्रेझेंट्स मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 जी मोरवा गाव भाईंदर पश्चिम या ठिकाणी संपन्न झाली, त्यातील विजेता संघ. आणि यावर्षी खूप चांगल्या प्रकारे 2 ते 3 आपण जर आठवडे पाहिले तर गेल्या आठवड्यात आपण पाहिलं लेजंड ट्रॉफी घाटकोपर या ठिकाणी त्यांनी ज्या प्रकारचा खेळ केला, FM कंधारी फायनलमध्ये खेळले होते आणि खूप चांगला परफॉर्मन्स. त्याच प्रकारे काल देखील स्पर्धेमधलं सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला आपण पाहिलं. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं आहे संघ मॅडी 11 या संघाकडून. पहिले षटक घेऊन बॉलर सज्ज होतो आहे. राखीव खेळाडू लवकरात लवकर मॅडी 11 आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. एक्स्ट्रा प्लेयर जल्दी. वारंवार आम्ही या ठिकाणी कॉल देत आहोत कर्णधाराला. आपण नक्कीच या ठिकाणी स्क्रीनवर पाहणार आहोत. केतन म्हात्रे हा असा एक खेळाडू आहे, आक्रमक फटकेबाजी आणि ज्याचं एक वेगळं पण काय आहे ते आपण निश्चितपणे पाहू शकतो. नगर सेवक का चषक में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था, धुआंधार बल्लेबाजी की थी और छक्कों की बरसात करने वाले खिलाड़ी केतन म्हात्रे. हे स्टॅटिस्टिक्स 86 धावांचं डोंगर उभा केलं होतं. निखिल जाधवचं 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, तरुण बिष्ट 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, ओमकार देसाई 17, नागेशच्या 5 धावा. त्याला प्रत्युत्तर देताना केतन म्हात्रेने 55 धावा बनवल्या. अमोल पाटील याच्या 12 धावा, अमित नाईकच्या 8 धावा आणि योगेश पाटीलचा तो षटकार. गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकता सुहास पवारने 2 विकेट घेतल्या, 1 ओव्हर हाताळत 9 धावा खर्च केल्या. किरण पाटील 25 धावा, 1 विकेट. त्यानंतर पंडित ओमकारने एक षटक हाताळलं, ते भरपूर महाग आलं. परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर 20 धावा खर्च केल्या एका ओव्हरमध्ये. 2000 का इनाम मिलेगा. राजू जी मिश्रा साहब एक विकेट मिळवला आणि कार्तिक दर्जेने 1 विकेट मिळवला. अमेय लाड भरपूर महाग ठरला सर या वर्षीचा हा यंगस्टर. 2 ओव्हर मध्ये तब्बल अमेय लाडने 51 धावा खर्च केल्या. हे कुठे ना कुठेतरी महाग आहे. नक्कीच गोपी पहिला चेंडू आणि केतन म्हात्रेचा क्लास पाहतोय. फॉर्म टेम्पररी नसतो मात्र क्लास हा नेहमीच असतो आणि दर्जा काय असतो दाखवतोय. पहिल्या चेंडूवर सीमापार उत्तर मुंबईमध्ये षटकाराने सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या होत्या केतन म्हात्रेसाठी. उत्तर मुंबईमध्ये या खेळाडूचं स्वागत आणि पहिल्या चेंडूवर सुंदरसा फटका षटकार. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं, इलाका किसी का भी हो धमाका हमारा होने वाला है. केतन म्हात्रे जिन्होंने पहली गेंद पर छक्का जड़कर अपने इरादे को स्पष्ट किया. क्या खूबसूरत स्ट्रोक था और बिल्कुल बल्ले के बीचों बीच. खूप सुंदर फटका. याच फटकेबाजीसाठी आणि याच खेळाडूला पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी असते. मग ते सेल्फी असतील, फोटो घेणं असेल. मात्र गोपीच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण, काउंटर अटॅक आणि पहिल्या चेंडू लॉंग ऑनच्या वरून षटकार. पुढचा चेंडू गोपी. हा देखील चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. सडक पर कडक, अप्रतिम सुंदर असा फटका. व्हॉट अ शॉट, ब्यूटीफुल. 6 धावा षटकार. पहले वाइडिश लॉन्ग ऑन पर एक जबरदस्त स्ट्रोक था, उसके बाद में सीधे बल्ले से फ्लैट खेला था और गेंद को बाउंड्री रन के बाहर भेज दिया. एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in द्वारा आगे गेंद थी, रडार में थी. बल्लेबाज ने कहा थैंक यू वेरी मच और भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. एक दर्शनीय स्ट्रोक का केतन म्हात्रे का. इज प्लेइंग ऑन 12 एंड नाउ स्कोर्ड 12 पर. नक्कीच धाव संख्या 12 सुरुवात आहे. ये तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पॉइंट आणि कव्हरला जेवढे प्रेक्षक जी सीमारेषा त्याच्या आतमध्ये बसलेल्या सर्वांना विनंती राहील सन्मानपूर्वक की आपण कृपया बाउंड्री लाईनच्या थोडंसं बाहेर व्हा, कारण ती बाउंड्री लाईन आहे पॉइंटला. 2 चेंडू 2 षटकार. बघा 3 चेंडू 3 षटकार आणि 2000 रुपये राजू मिश्रा यांच्याकडून. केला इशारा गणेशजी जाता जाता. याला म्हणतात प्रथमेश, याला केतन म्हात्रे.
केतन मात्रेचा क्लास काय असू शकतो. 6 बॉल 6 ची अपेक्षा करतायत सर्व प्रेक्षक आणि आयोजक देखील. गणेश बारे यांच्याकडून आलेला आहे. प्रमोद गाग हे देखील म्हणतायत 6 बॉल 6 षटकार आले तर अजून प्राइज वाढणार आहे. आणि उत्तर मुंबईमध्ये यापेक्षा अजून सुंदर सुरुवात काय असू शकते प्रशांतजी. 3 चेंडू 3 षटकार, धाव संख्या 18. देखिए मैदान बदलता है लेकिन खेल इनका कभी भी नहीं बदलता. बहुत ही शानदार बल्लेबाजी, दुबादार बल्लेबाजी कर रहे हैं और लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा इन्होंने किया. तो राजू जी मिश्रा साहब इनकी तरफ से 2000 का इनाम, लेकिन लगातार 6 छक्के जड़ते तो 5000 का इनाम है. राजू जी मिश्रा बिल्कुल इस वक्त मंच पर क्रिकेट का खेल है जिसका लुत्फ उठा रहे. तीन चेंडू 3 षटकार. गोलंदाज गोपीवर निश्चितच या ठिकाणी थोडंसं दडपण आलेलं, मात्र क्लास काय असतो हा दाखवतो. दर्जा, स्टँडर्ड ऑफ क्रिकेट पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोपी या देखील चेंडूला खेळून काढलेला आहे, मात्र या ठिकाणी पाहूया हा चेंडू देखील झाडांमधून गर्दी करत हा देखील षटकार झाडांमधून निश्चितच क्लिअर होतोय. जो गेट आपण पाहतोय प्रवेशद्वार त्याच्या पलीकडे, आणि हा देखील पंचांचा इशारा येतोय. 4 चेंडू 4था षटकार. इसी तरह से सिरौली के मैदान पर नगर सेवक चषक में इन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी और आज देखिए उसी अंदाज से खेल रहे. ये बंदा बिंदास है, ये खिलाड़ी खासम खास है और लगातार 4 छक्के जड़ने का कारनामा किया. गोपी अब क्या करेंगे. गोपी के खिलाफ आज 4 छक्के जड़ने का कारनामा किया है केतन मात्रे ने, जिनके पास 34 बाइक है, 5 4 व्हीलर है और इनकी गाड़ी जो है ना आज रंपम जा रही है. नक्कीच रंपम नाही. ज्या पद्धतीने हा आपण पाहतोय केतन मात्रेचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण शुभेच्छा देऊया. 6 चेंडू 6 षटकार. गोपी सज्ज राऊंड द विकेट. या देखील चेंडूला खेळून काढले आणि हा देखील चेंडू सीमा पार जाणार का नाही. हा चेंडू चौकार. मात्र खूप सुंदर अशी बॅटिंग आज. निश्चितपणे यावेळी जे प्रेक्षक या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये या उपस्थित आहेत त्या प्रत्येकाला खरोखरच नेत्रदीपक खेळीचा शिल्पकार आणि किमयागर पाहायला मिळतोय. नाव आहे केतन मात्रे. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है केतन मात्रे की. 4 छक्के 1 चौका. गोपी का दिमाग इस वक्त काम नहीं कर रहा है क्योंकि इनके ऊपर हमला हुआ, आगे डाल रहे तो पनिश कर रहे, छोटी गेंद डाल रहे, गुंडेस पर पट्टी पा कर रहे, तो बैकफुट पर बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए डीप मिड विकेट लॉक ऑन क्षेत्र में खेल रहे, स्क्वायर लेग एरिया को टारगेट किया. लाजवाब बल्लेबाजी अभी तक रही है केतन मात्रे की. खूप सुंदर, अद्वितीय, अद्भुत आणि अविश्वसनीय, अप्रतिम. शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत धाव संख्या 28. 5 चेंडू सलग 4 चेंडू 4 षटकार आणि त्यानंतर चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना शेवटचा चेंडू गोपी. आता मात्र ह्या चेंडूवर आक्रमण करू शकले नाही. ज्या पद्धतीने थोडीशी लेंथ मागे होती, ज्या प्रकारे अपेक्षित होती. फलंदाजाला लीग बायच्या रूपामध्ये 1 धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 29 धावा. पॉवर प्लेची सर्वाधिक धावसंख्या आपण पाहतोय. केतन मात्रे 6 चेंडू 28 धावांवर नाबाद आहे. आणि आपण सामना पाहतोय व्ही लायन्स कटक ओडिशा विरुद्ध मॅडी 11. पहिल्याच ओव्हरमध्ये काउंटर अटॅक आणि आक्रमण. और ड्रीम स्टार्ट हुआ है. बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है केतन मात्रे ने. और जो प्लान होता है अपोनेंट टीम का, राजू, जो प्लान होता है उसको पूरी तरह से डिस्ट्रॉय किया, डोमिनेट किया. और देखिए किस तरह से इन्होंने बल्लेबाजी की, धुआंधार बल्लेबाजी करते हुए छक्कों के बरसात. पहले वो सीधे बल्ले से दर्शन स्टोक था, बल्ले के बीचों में टाइमिंग बहुत ही बेहतरीन. उसके बाद में खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर गेंद को रफू चक्कर किया था बॉडी लाइन के बाहर. और उसके बाद में बैकफुट पर समय मिला और कहा छोड़ने वाले बिल्कुल बल्ले के बीचों बीच यहाँ पेड़ों को छूती भी गेंद बॉडी लाइन की तरफ चली गई. इस बार सीना तान खड़े हैं बल्ले के बीचों बीच खेलते हुए. टाइमिंग बहुत ही बेहतरीन. बैकफुट पर समय मिला तब जाकर बड़े स्ट्रोक, फ्रंट फुट पर समय मिला तब जाकर इन्होंने शानदार बल्लेबाजी की है. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और केतन के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. ड्रीम स्टार्ट हुआ है. नक्कीच अप्रतिम. ज्या ओळींचं आपण वर्णन केलं त्या ठिकाणी खरोखरच अप्रतिम अशी सुरुवात आहे. कारण या खेळाडूची ओळख जर आपण पाहिलं, त्याचं फुटवर्क पाहिलं, पदलालित्य पाहिलं, हँड आय कोऑर्डिनेशन पाहिलं आणि ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडूसाठी तयार असतो, पूर्ण व्यवस्थित शरीर संतुलन असतं. ज्यावेळेस स्ट्रोकला जातात आणि मेरिट ऑफ द बॉल खेळताना चेंडूचा टप्पा ओळखून आपला मिडल ऑफ द बॅट बॉल कसा येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अमे. आगळी वेगळी ॲक्शन. बॅकफुटला जाऊन या चेंडूला कव्हरला खेळलेले आहेत. चेंडू डीपवरनं
कलेक्ट करतोय. एक धाव निश्चितपणे या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 30. मॅडी 11 या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. सुरुवात निश्चितपणे स्वप्नवत झालेली आहे आणि आता एकाला पाहिलं आपण, दुसरा अजूनही बाकी आहे, हरदीन फरदीन. आणि आता आपण पाहणार आहोत स्ट्राईकला फरदीन काझी. गोलंदाजी करण्यासाठी अमेय याची आगळी वेगळी शैली आहे, मात्र समोर आहे तितकाच घातक अजून एक ॲथलीट, युवा, टॅलेंटेड, खूप कमी वयामध्ये आपण पाहिलं प्रतिभा संपन्न, गुणवत्ता स्वतःची तयार केलेली खेळाडू. आणि वॉट अ शॉट, मात्र क्लिअर होणार का हे पाहणं गरजेचं राहील. आणि प्रेक्षकांना अभिवादन करणारा हा पहिला षटकार हरदीन फरदीन आणि फरदीन काझीच्या देखील बॅटमधून आलेला पहिला षटकार. सुरुवात छान आहे. एका बाजूला केतन मात्रे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फरदीन काझी. एक्सेलेंट बैटिंग, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. एक तरफ कुबा है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई. क्या खूबसूरत बल्लेबाजी कर रहे हैं. जब जब मौका मिल रहा है तब जाकर अपने हाथ खोल रहे हैं दोनों बैटर. फरदीन काझी 6 पर, स्कोर पहुंच चुका है 36 पर. 36 धावा आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू आहे आणि अमय विचार करत असेल की फरदीनला किंवा केतनला कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारचे समोरचे चेंडू निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिले खेळून काढतात आणि आत्ता पण पहिला चेंडू ज्या पद्धतीने त्याने स्ट्रोक खेळलेला आहे. पुढचा चेंडू अमय आता मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, बरोबर मिडल करू शकले नाही आणि त्याबद्दल स्वतः नाराज आहेत. मात्र एक धाव मिळेल. धावसंख्या 37. बिनबाद 37 धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू आहे आणि काय अप्रतिम आणि दिलखुश, म्हणजे आलेल्या प्रेक्षकांना खरोखरच आनंद, उत्साह आणि जल्लोष करण्यासाठी संधी मिळते. ज्या प्रकारची बॅटिंग, नेत्रांना सुख देणारी सुखद बॅटिंग. पुढचा चेंडू आता मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे का पाहणं गरजेचं राहील. वाईड आहे की नाही, की निश्चितपणे पंचांचा नाही, खेळपट्टीच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. हा नो बॉल आणि फ्री हिट, आणि फ्री हिट आहे त्यामुळे संधी निश्चितपणे मिळणार आहे आणि धावसंख्या पुढे सरकेल. मात्र बघूया कशा पद्धतीने हा चेंडू खूप बाहेर, ज्या प्रकारचे ॲक्शन आहे, ब्रेक करतो आणि धावसंख्या 39 आणि आता फ्री हिटसाठी पुन्हा एकदा संधी आहे फरदीन काझीला. आणि पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका मात्र क्लिअर होणार की डिक्लेअरमध्ये जाणार. आतमध्ये आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 40. खूप चांगली सुरुवात. एका बाजूला फरदीनला आपण पाहतोय, केतन मात्रेला पाहतोय. प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. tenniscricket.in माध्यमातून यूट्यूबला लाईव्ह प्रेक्षक पाहत आहेत. ते देखील नक्कीच अशा खेळाडूंची बॅटिंग बघण्यासाठी सज्ज असतील आणि खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तारे ज़मीन पर जिस तरह से देखें आज सारे जो सुपरस्टार है कादिवली के इस खूबसूरत मैदान पर पहुंच चुके हैं और 10 गेंदों में 39 रनों की बहुत ज़बरदस्त 40 रनों की जो बहुत महत्वपूर्ण साझेदारी आपने देखी है केतन म्हात्रे और फरदीन काझी के बीच. आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा टप्पा, ज्या ठिकाणी आपण पाहिला थोडासा ऑफस्टमच्या बाहेर होता, तिथून या अगोदर देखील त्याने ट्राय केला होता, मात्र तो खेळपट्टीच्या बाहेर नो आपण पाहिला. आणि आता देखील अमेय त्याच दृष्टिकोनातून जो ऑफस्टम पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, मानस आहे तो म्हणजे केतन समोर. पुढचा चेंडू अतिशय अचानकपणे उसळी घेतलेला चेंडू, अनइवन बाउंड ज्याला आपण म्हणू शकतो आणि रबर बॉल आहे. पंचांचा इशारा येतोय. 22च्या रूपामध्ये अजून एक धाव आपण पाहतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41. पहिल्या ओव्हरमध्ये 29 आपण पाहिले आणि आता जवळपास 12 धावा या ओव्हरमध्ये. पहले ओवर में क्रेजी बल्लेबाजी, मतलब जिस तरह से केतन म्हात्रे और फरदीन काझी ने बल्लेबाजी की है और अब दूसरी ओवर में आपके ऊपर दबाव था, छक्का भी आया था. उसके बाद में अमय ने शानदार गेंदबाजी की. मैडी 11 को कमबैक करने का मौका मिला. 2 ओवर में 41 रनों की रफ्तार बहुत अच्छी है. वी लाइन कटक टीम की बहुत मजे हुए खिलाड़ी मैदान के अंदर है और उसका जो अनुभव है वो काम कर रहा है. लेकिन अमय का ओवर जिसमें केवल 10 रन आए, बहुत अच्छा ओवर था. पहले ओवर में महंगे साबित हुए गेंदबाज केतन म्हात्रे ने मेला लूटा था. पहिल्या ओव्हरमध्ये 29 आल्यानंतर निश्चितपणे बऱ्यापैकी कमबॅक केलेलं आहे अमेयने आणि आता जबाबदारी असेल तिसऱ्या गोलंदाजावर, कारण समोर केतन म्हात्रे आहे. कुठल्याही प्रकारे कोणती संधी गोलंदाजाला देत नाही आणि ज्या ज्या वेळेस त्याच्या रेंजमध्ये चेंडू मिळतात तेव्हा आपल्याला चौफेर फटकेबाजी पाहायला मिळेल. रोहित आचार्य पहिला चेंडू जलद गतीने टाकलेला. थोडंसं विचार करायला भाग पडेल ते म्हणजे केतन म्हात्रेला, कारण जलद गतीचे चेंडू देखील खूप चांगल्या प्रकारे मगाशी आपण पाहिलं ज्यावेळेस गोलंदाजी करत असताना आशिष किंवा समीर महाडिकच्या गोलंदाजीवर अक्षरशः जी बॅटिंग आपण पाहिली शाहिदला करताना, आणि आता देखील
जलद गतीने होता चेंडू, मात्र एक धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते 42. स्ट्राईकला आता फरदीन काझी. गोलंदाजी करते रोहित. डीप पॉईंट आहे, कव्हर आहे. एक शॉट कव्हर आपण सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मिड ऑन आहे. स्लोवर वन चेंडू, मिस टाइम स्ट्रोक होतोय. डीपचा खेळाडू त्या ठिकाणी, संधी आहे खेळाडू बाद होण्याची. रोहित येतोय आणि रोहितच्या गोलंदाजीवर रोहित विकेट निश्चितपणे आज झेल घेतोय. पहिलं यश मिळतंय फरदीन काझी या ठिकाणी. 3 चेंडू 8 धावांवर बाद होऊन परततोय. ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळले होते, पूल करायला गेले. स्लोवर वन चेंज ऑफ पेस होता. 4 चेंडू 8 धावा. रोहित खरात ज्याने झेल घेतले आणि रोहित आचार्य ज्याच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय स्ट्राईक रेट 200 आहे. मात्र केतन म्हात्रे अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय करत असताना. आकाश चिंदारिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील असा एक खेळाडू आहे ज्याची ओळख आपण पाहिलेली आहे गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये. केवळ मुंबई महाराष्ट्र नाही तर ज्या वेळेस भारतभर भ्रमण करताना आपल्या संघासाठी एक हाती संघाला जिंकून देणारा एक गेम फिनिशर, गेम चेंजर आणि एक धूर्त चतुर कर्णधार म्हणून देखील त्यांनी भूमिका पार पाडलेली आहे. या अगोदर देखील आपण याच मैदानावर नॉनस्टार चषक जी दिवस रात्र स्पर्धा खेळवली जाते, गतवर्षी ते दुसरं पर्व होतं, त्यावर्षी आपण यांना पाहिलं होतं. आणि तोच आकाश आता स्ट्राईकला येईल. गोलंदाजी करणारी रोहित आचार्य. एक आपण पाहतोय जी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चेंज केलेलं आहे, कारण गोपी त्या ठिकाणी आपण पाहतोय गली नाही, पॉईंटला येतोय. एक कव्हरला खेळाडू आहे. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला अमेश स्वतः आहेत. त्यानंतर मिडॉन सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू. कव्हरला एक खेळाडू आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट. स्ट्राईकला आकाश. जलद गतीनं सरळ फ्लॅट षटकार. व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खूप अप्रतिम फटका. जेवढ्या वेगाने आला तितक्याच वेगाने समोरच्या दिशेने मारलेला फटका. आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण करतोय आकाश. पहिल्या चेंडूवर केतन म्हात्रेच्या नावावर षटकार बघा समोर मिळाला आणि वाट पाहत होते ज्या प्रकारचा फॉलो थ्रू होता. बॅलेन्स थोडासा आपण पाहिला. रोहित स्लोवर वन आणि बोल्ड प्लेड ऑन झालेत. लवकर स्लॉग स्वीप खेळायला गेले. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने ओळखलं होतं आणि स्लॉग स्वीप करायला गेले त्या दरम्यान चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि दुसरा गडी बाद होतोय. पहिल्यांदा फरदीन, त्यानंतर आकाश. तिन्ही फलंदाजांनी षटकाराने सुरुवात केली, हे मात्र विसरू शकत नाही आपण. मात्र चांगलं रोहितने कमबॅक केलेलं आहे. पहिल्या 2 ओव्हरचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे बघा कशा पद्धतीने थोडासा पुढे गुडलेनचा होता चेंडू आणि खूप चांगल्या प्रकारे शार्प टर्न झाला. खेळायला गेले स्वीप, मात्र बॅट आणि जो संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर जाऊन यष्ट्यांवर आदळला चेंडू. स्टंट मॅन एनडी अशरफ खान या रॉयल वॉरियर्ससाठी काल ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि स्टंटमॅनने देखील यावर्षी अप्रतिम अशी कामगिरी केलेली आहे. या संघामध्ये तुम्हाला स्थान मिळणं यासाठी खूप मोठी तुमची गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. प्रत्येक संघामध्ये प्रत्येक खेळाडूला जेव्हा संधी मिळते त्यावेळेस त्या प्रत्येक संधीचं तुम्हाला सोनं करता येणं गरजेचं आहे. कारण खूप मोठी लिस्ट आपण पाहतो, प्रत्येकजण वेटिंग करत असतात आणि तशा पद्धतीने प्रत्येक वेळेस नवीन सामना, नवीन स्पर्धा, मला माझं योगदान द्यायचं आहे आणि सातत्यपूर्व खेळ करणारा नॉन स्ट्राईकला केतन म्हात्रे, त्याच पद्धतीने फलंदाजी करणारा आक्रमक फलंदाज आपण पाहतोय एनडी अशरफ खान. स्टंटमॅन फलंदाजीला डावखुरे फलंदाज आहेत. आता डीप स्क्वेअर लेग आपण पाहतोय. डीप मिड विकेट आहे. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक वायडिश लॉंगॉनला एक खेळाडू आहे. कव्हर आणि एक निश्चितपणे एक शॉर्ट पॉईंट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चेंडू होतोय डीप मिड विकेटच्या वरून. हा येतोय हाय अँड हँडसम, उत्तुंग गगनचुंबी षटकार. 4 फलंदाजांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारूनच सुरुवात. केतन म्हात्रे पहिल्या षटकातील पहिला चेंडू षटकार. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू फरदीन काझीने षटकार. आकाश चिंदारी आले, त्याने जेव्हा पहिला चेंडू खेळला षटकार. आणि आता स्टंटमॅन एनडीने देखील षटकाराने सुरुवात. धावसंख्या 54. अकुटप्प्याचा समोरच्या दिशेला अनदर ब्युटिफुल स्ट्रोक आउट ऑफ द पार. अनदर बिग वन. व्हॉट अ बॅटिंग. बॅक टू बॅक 2 सिक्सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 60. 6 ओव्हरची मॅच आहे. हाच जर स्ट्राईक रेट राहिला तर निश्चितपणे 100 धावा पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतील. काय फॉलो थ्रू होता बघा. डावखुऱ्या फलंदाजाला फलंदाजी करताना पाहणं, बहरामध्ये येऊन ते पाहणं नक्कीच डोळ्यांसाठी आणि नेत्रांसाठी खूप सुखद असतं आणि त्याचा अनुभव या ठिकाणी हा फलंदाज देतो. नाव आहे एनडी अशरफ. दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे.
याला आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं, दुसऱ्या ओव्हरमध्ये जास्त आपल्याला स्ट्राईक पाहायला मिळाली नाही, कारण 11 चेंडू 30 धावांवर तो खेळतोय. 2 चेंडूमध्ये अशरफ खान 12 धावांवर खेळतोय. 60 धावा, 2 गडी बाद, 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवट गोड करतोय. रोहित आचार्यचे पहिले 4 चेंडू अप्रतिम होते, त्यानंतर दोन्ही चेंडूवर षटकार मारून निश्चितपणे संधी पूर्ण केली, कारण आकाशने देखील एक षटकार खेचला होता. गोलंदाज अमेयला पुन्हा एकदा घेऊन आलेल्या सेकंड स्पेलसाठी, संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. आत्तापर्यंत आपण निश्चितपणे 57, त्यानंतर 78 आणि या अगोदर आपण निश्चितपणे पाहिली होती जी धावसंख्या 59. मात्र आत्ता आपल्याला ही धावसंख्या 3 ओव्हरमध्ये 60 पाहायला मिळते. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये निश्चितपणे आक्रमकता हीच ओळख या संघाचे. व्ही लायन्स कटक, ओडिसा लायन्स. आणि खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारे आपण सुरुवात करताना दोन्ही संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर निश्चितपणे वरचढ आणि वर चष्मा या संघाचा आहे, तो म्हणजेच व्ही लायन्स कटक ओडिसा. स्ट्राईकला केतन मात्र थोडंसं बॉल चेक करतो आणि गोलंदाजीसाठी येतोय अमय. स्ट्रायकर एंडला आहेत भावेश नायर. प्रमुख पंचांच्या भूमिकेत गोल्ड मेडलिस्ट अंपायर आहेत MCAचे, ते म्हणजेच रवींद्र कोलपे. पहिला चेंडू बाउन्स होणारा. या अगोदर आपण एक चेंडू असा पाहिला होता अमेयचा जो अनइवन बाउन्स, अचानक आपण पाहिला की उसरी घेतलेला चेंडू. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत. टप्पा पडल्या ॲक्शन वेगळी आहे आणि खूप छान, खूप चांगला लेग ब्रेक आहे. दोन्ही टर्न छान टाकतो, मात्र तो टप्पा व्यवस्थित तुम्हाला पकडावा लागेल. पुढचा चेंडू आता मात्र आडव्या बॅटने निश्चितपणे या चेंडूला खेळून काढलेला चेंडू होतोय वाईडिश लॉंगॉनला, ज्या ठिकाणी नागा आहे नागेश वाडेकर. एक धाव निश्चितपणे मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 61. पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर. पहिला चेंडू लेग ब्रेक, त्यानंतर ऑफ ब्रेक आपण पाहिला होता. आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे अशरफ एंडी आणि अमय. बघूया त्याच्यासमोर कशा प्रकारची गोलंदाजी. एक डीप मिड विकेट आपण पाहतोय, डीप स्क्वेअर लेग आहे जो आपण पाहतोय. मिड ऑफचा खेळाडू शॉर्ट मिड विकेटला आता येतोय, तर एक लॉंग ऑन असं क्षेत्रव्यूह या खेळाडूसाठी सजलेलं आहे. आणि एक फ्लाइंग स्लीप देखील आपण पाहतोय. अमय राऊंड विकेट. व्हॉट अ शॉट, मात्र बिहाइंड विकेट फक्त तुम्हाला डिक्लेअर मिळेल. स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार. डिक्लेअरमध्ये एक धाव आणि धावसंख्या पुढे सरकते. एका धावेने धावसंख्या 62. टायमिंग प्रॉपर होतं, फटका खूप सुंदर होता, मात्र त्याला निश्चितपणे केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं, ते म्हणजेच अशरफला. धावसंख्या 62. चौथं षटक मार्गस्थ अमय या ठिकाणी गोलंदाजी करते. स्ट्राईकला अशरफ खान, डावखुरा फलंदाज. राऊंड विकेट अमय. शॉर्ट चेंडू निश्चितपणे थोडासा तू मैं आणि त्याच्यामध्ये थोडंसं डबल माइंड झाले आणि केतन अगोदरच निघाले होते त्या ठिकाणी आणि पंच या ठिकाणी दाखवत आहेत थर्ड अंपायर. त्यामुळे निश्चितपणे पाहिलं जाणार आहे नो बॉल. जो पॉपिंग क्रीजच्या त्या ठिकाणचा नो बॉल या ठिकाणी रवींद्र कोलपे यांनी विचारलेला आहे आणि तो पाहिला जाईल आता, कारण एक धाव तर मिळालेली आहे, मात्र चेक केला जातोय नो बॉल.
फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे एक धाव मिळणार आहे. ज्या प्रकारे चेंडू टाकला होता अमेय याने. आणि या ठिकाणी एका धावेने धावसंख्या आता 63. 2 गडी बाद. 4थं षटक सुरू आहे. अमेय ज्या प्रकारची शैली आहे त्याची गोलंदाजी करण्याची आणि जो फॉलो थ्रू आहे त्याचा रिलीज पॉईंट, त्या अनुषंगाने आपण पाहिलं पॉपिंगच्या जवळ आल्यानंतर आगळीवेगळी शैली आपण या अगोदर पॉल एडन्सची देखील पाहिली होती, दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज. आणि अमेय देखील ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, मात्र टप्पा छान. आपण 2 असे अनइवन बाउन्स अचानक उसळी घेतलेले चेंडू पाहिले, त्याने रबर बॉल आहे तेव्हा नक्कीच. आणि या ठिकाणी रिव्ह्यू अनसक्सेसफुल, त्यामुळे अमेय सज्ज होतोय. आणि स्ट्राईकला आता केतन म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय अमेय. आणि आता मात्र या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढले. रोहित पुन्हा एकदा येतोय, यश मिळवून देतोय अमेय. या अगोदर देखील पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या होत्या आणि आता निर्णायक महत्त्वाची विकेट. केतन म्हात्रे ज्या पद्धतीने पहिल्या 6 बॉलमध्ये 28 आणि तदनंतर आपण पाहिले की ज्या प्रकारे 8 बॉलमध्ये केवळ आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे 6 धावा 34 धावा. मात्र निर्णायक बॅटिंग, सुरुवात छान 32. आणि बाद होणारा फलंदाज केतन म्हात्रे. गडी बाद होतो. या अगोदर आपण पाहिलं फरदीन काझी, त्यानंतर आकाश चिंदारिया आणि त्यानंतर केतन म्हात्रे. खूप जबरदस्त सुरुवात. पहिल्या 4 चेंडूवर 4 षटकार. आणि केतन म्हात्रे उत्तर मुंबईमध्ये आलेले आहेत. उत्तर मुंबईच्या आपण प्रेक्षकात एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. केतन म्हात्रेसाठी जबरदस्त सुरुवात पहिल्या 4 चेंडूवर 4 षटकाराने. आणि आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच आशिष बेरोल. नॉन स्ट्राईकला आहेत अशरफ खान. अमेवर निश्चितपणे जबाबदारी राहील संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस 10 धावा निघाल्या होत्या आणि तदनंतर या दुसऱ्या ओव्हरमध्ये सुंदर सुरुवात झाली. एक मात्र आपण नो देखील पाहिला होता जो खेळपट्टीच्या खूप बाहेर. मात्र त्यानंतर ज्या प्रकारे लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक या अँगलने अशा शैलीने टाकणं निश्चितपणे खूप साहस देखील दाखवतोय, कारण समोर देखील तितकेच दिग्गज फलंदाज आहेत. स्ट्राईकला आशिष इंटरफील्डचा अजून एक खेळाडू आहे आणि याची देखील एक खूप अष्टपैलू अशी ओळख आहे आणि तो स्ट्राईकला. आणि मिस टाईम स्ट्रोक होतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण अमेयकडून पाहतोय. डीपचा खेळाडू येतोय, कलेक्ट करतोय बॉल. जोपर्यंत कलेक्ट करेल 1 धाव दोन्ही संघांमधील जर आपण पाहिलं तर एक वेगळी तफावत पाहायला मिळणार आहे. मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या 64 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 ओव्हरमध्ये आपण निश्चितपणे पाहिले होती 20ची सरासरी. मात्र या ओव्हरमध्ये 4 धावा आणि फार महत्त्वाची अशी गोलंदाजी आपल्याला अमेयकडून पाहायला मिळाली. 2 षटकांमध्ये 13 धावा. मॅडी 11 संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं फलंदाजीला. पहिल्या षटकामध्ये एक ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. 39 जी सुरुवात आपण 29 धावांची पाहिली आणि तदनंतर आपण फरदीन काझीला पाहिलं षटकाराने सुरुवात, आकाश चिंदारेला पाहिलं षटकाराने सुरुवात आणि त्यानंतर अशरफ खान. मोठी जबाबदारी राहील. उर्वरित 12 चेंडू नवीन गोलंदाज कशा प्रकारे हाताळतील आणि गोपी आपल्या नवीन गोलंदाजाला याच गोष्टीचं निश्चितपणे काहीतरी मार्गदर्शन निश्चितपणे करतोय. कारण एका बाजूला अमेय ज्याला आपण मिडडाऊनला पाहतोय, रोहित आचार्य पहिले 3 ते 4 चेंडू अप्रतिम होते. त्यानंतर सलग 2 चेंडूवर अशरफ खानने मारले 2 षटकार. धावसंख्या 64 4 षटकांच्या समाप्तीनंतर. व्ही लायन्स कटक ओडिशा अतिशय फॉर्ममध्ये असलेला आपण हा संघ पाहतोय. व्ही लायन्स कटक या संघाकडे निश्चितपणे ती क्षमता आहे, जिंकण्याची धमक आहे. आणि फुल्लर लेन चेंडू होता, जलद गतीने टाकलेला. खांद्याचा खूप चांगला प्रकारचा वापर केला गोलंदाजाने अनिकेतने. पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअरमध्ये 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 65. आशिष आणि अशरफ या दोघांवर आता जबाबदारी राहील, रिस्पॉन्सिबिलिटी की उर्वरित किमान 11 चेंडूमध्ये एक 25 ते 30 धावा करू शकतात. ती क्षमता आहे. मात्र कशाप्रकारे कमबॅक मॅडी 11 हा संघ करेल हे मात्र पाहणं गरजेचं राहील. कारण इथून अजून जर 20 धावा आपण पाहिल्या तरी किमान 75 नाही तर 85-90 एक आकडा तब्बल गाठू शकतात. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा. टिपिकल मुंबई क्रिकेटमध्ये ज्याला बुंधा म्हणतात त्याप्रमाणे कोणतीच संधी दिली नाही. काल मीराभाई इंदर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील धीरज भोईरने 2 असे सुंदर यॉर्कर टाकले होते. पहिल्यांदा त्याने निश्चितपणे बाद केलं होतं ते म्हणजेच सुनील चावले, त्यानंतर योगेश पवार रायगड विरुद्ध. आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूला फॉलो थ्रूमध्ये थोडंसं कलेक्ट करतो. मात्र जोपर्यंत चेंडू फेक करेल नॉन स्ट्राईक एंडला आशिष पोचतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 66.
बऱ्यापैकी अमेयच्या षटकानंतर मोठमोठे फटके याला कुठेतरी निश्चितपणे चाप लावलेला आहे गोलंदाजांनी आणि ते आवश्यक आहे. कारण मगाशी म्हटलं मी 100 धावा देखील होऊ शकतात, मात्र अमेय त्या ठिकाणी आला. एक युवा खेळाडू आज शुभम सांगळेला आपण पाहिलं, त्यानंतर आशिषला पाहिलं, मगाशी आपण दीपेश लोखंडेला पाहिलं आणि आता अमेय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अनिकेत पुढचा चेंडू, खूप अप्रतिम गोलंदाजी. कुठलाच या ठिकाणी प्रयत्न ज्या पद्धतीने करतायत फलंदाज यांना संधी देत नाही आहेत रूम बनवून खेळण्यासाठी किंवा एखादा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू देखील, मात्र खूप चांगल्या प्रकारे कटर आपण गोलंदाजी पाहतोय. ऑफ कटर किंवा लेग कटर. टप्पा पडल्यानंतर बघा अँगल थोडासा साईड कट होताना अप्रतिम, क्या बात है, आतमध्ये घेऊन आले. या अगोदर ज्या पद्धतीने वारंवार किसन देवेंद्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहेत त्याची या ठिकाणी मोठी कसरत आपल्याला पाहायला मिळते. कारण आता देखील खांद्याचा खूप चांगल्या प्रकारचा वापर, वेग देखील होता आणि वेगावर स्वार होऊन तितकाच चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. अनिकेतला धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 66. 3 ओव्हरनंतर 60 होती आणि तदनंतर 6 आणि आपण 5-11 चेंडूमध्ये फक्त 6 धावा. पुढचा चेंडू अप्रतिम, पुन्हा एकदा यॉर्कर लेन चेंडू. आता मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या त्याला दुरुस्त करून गोलंदाजीमध्ये कमबॅक करतायत मॅडी 11. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67. जी धावसंख्या आपण पाहिली होती 3 ओव्हरमध्ये 60 आणि तदनंतर 12 चेंडूमध्ये 7 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत आणि एकूण पाहायला गेलो तर 67 धावसंख्या, 3 गडी बाद 5 षटकांच्या समाप्तीनंतर. अनिकेतचं अतिशय उत्कृष्ट आणि इकॉनॉमिकल षटक, केवळ 3 धावा दिल्यात 6 चेंडूमध्ये. वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, किसन देवेंद्र त्या ठिकाणी संघामध्ये अनुभवी आणि मगाशी ज्या प्रकारे ते म्हणाले प्रशांत आदवडे सरांनी ज्यावेळेस टॉसनंतर विचारले त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की युवा खेळाडू आहेत, नवीन खेळाडूंना घेऊनच आम्हाला ह्या सामन्यामध्ये खेळायचं. ज्यामध्ये आपण रोहित आचार्याला पाहिलं, त्यानंतर रोहित पाहिलं, रोहित खरात आहे ज्या संघामध्ये, निश्चितपणे आशिष आहे आणि जी गोलंदाजी अमेयने केली निर्णायक ठरली. पहिल्या ओव्हरमध्ये 29, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, तिसऱ्या ओव्हरमध्ये 19, चौथ्या ओव्हरमध्ये निश्चितपणे आपण पाहिले 4 आणि त्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये 3. म्हणजेच शेवटचे 12 चेंडूमध्ये फक्त आपण पाहिलेले आहेत 7 धावा आणि 1 गडी बाद होताना. हेच मॅडी 11साठी यश आपण म्हणू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला शेवटचा निर्णायक षटक स्लॉग ओव्हर्समधील आक्रमकता हीच ओळख आहे अँडी अशरफ खानची आणि या मैदानावर लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये नेहमीच अद्वितीय अशी कामगिरी करणारा खेळाडू आहे, आक्रमक ज्याचा अंदाज आहे आणि तो या ठिकाणी आता सज्ज होतोय. शेवटच्या षटकामध्ये रोहित आचार्य राऊंड द विकेट. डावखुऱ्या बॅट्समनसाठी एक फ्लाइंग स्लिप आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर आणि बॅकवर्ड पॉईंट. पहिला चेंडू या ठिकाणी सरळ निघून जातोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे घडलं होतं त्याचा पूर्ण अभ्यास केला या तिन्ही गोलंदाजांनी. अमेय पुन्हा एकदा चांगला सेकंड स्पेल आपण पाहिला. त्यानंतर आपण अनिकेतला पाहिलं, केवळ 3 धावा दिल्या आणि रोहित ज्याने या अगोदर देखील पाहिलं होतं याच गोलंदाजावर तुटून पडला होता. अशरफ 2 बॉलमध्ये 2 सिक्सर. आता मात्र सरळ खूप छान पद्धतीने खेळून काढला फटका, जोपर्यंत वाईडिश लॉंग ऑफला नागेश वाडेकर, क्या बात आहे, अप्रतिम थ्रो. नागा त्या ठिकाणी होता आणि ज्या पद्धतीने थ्रो केलेला 1 धाव, 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव आलेली आहे आणि 14 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 8 धावा आलेल्या आहेत. हीच मॅडी 11चं एक यश म्हणू शकतो. मात्र बी लायन्स कटक ओडिशा आशिष याच्यावर जबाबदारी आली. 4 मधले किमान 1 ते 2 मोठे फटके आले तरीसुद्धा ही धावसंख्या निश्चितपणे 80-85च्या घरात जाऊ शकते. पुढचा चेंडू रोहित, स्लोवर 1, स्ट्रोक खेळलेला मात्र क्लिअर होणार का पाहणं गरजेचं राहील आणि वाट पाहिली आणि वाट लावली. चेंडू जातोय कावकर्णच्या डोक्यावरून, उत्तुंग षटकार. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये निश्चितपणे पाहू. ज्या पद्धतीने लेग ब्रेक टाकला होता, स्लोवर 1, वाट पाहिली, थोडंसं पॉज घेतला आणि त्यानंतर त्या चेंडूला आशिषने खूप छान पद्धतीने भिरकावून दिलं. बघा वाट पाहिली, त्यानंतर तयारच होते क्रीजमध्ये आणि त्यानंतर षटकार. धावसंख्या टोटल आता आपल्याला पाहायला मिळणार आहे 74 आणि जलद गतीने मात्र थोडीशी लाईन आपण चेक करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय रोहित आचार्य गोलंदाजी करतोय आणि पंचांचा इशारा येतोय बायच्या रूपामध्ये 1 धाव. त्यामुळे जलद गतीने जेवढी चांगली गोलंदाजी होते तेवढाच चांगला स्लोअर रन होता, चांगला पीक केला होता. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते 75. व्हॉट अ कमबॅक बाय मॅडी 11 इन द लास्ट 3 ओव्हर्स. अमेय देन अनिकेत आणि आत्ता या षटकामध्ये जरी षटकार आला असला तरीसुद्धा आपण पाहतोय 4 बॉलमध्ये जी धावसंख्या बनवण्यामध्ये यश मिळालं आहे
यामध्ये एकच मोठा फटका. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये या अगोदर आपण पाहिलं होतं रोहितच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. शेवट गोड करणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. 80चा आकडा पूर्ण करावा लागेल. सर्वाधिक धावसंख्या 78 आपण पाहिले आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये. राऊंड विकेट. आता मात्र कव्हरच्या दिशेने कोणी नाही आहे. क्लिअर झालं आहे की निश्चितपणे पाहणं गरजेचं राहील. चेंडू सीमा पार, दणदणीत खणखणीत चौकार. या अगोदर एक नेत्रदीपक फटका आपण अनिकेत शिंदेचा पाहिला होता ज्यावेळेस त्याने बॅटिंग केली होती किंग स्पोर्ट्स महादेव मनन 11साठी. आणि आता आपण खूप सुंदर असा फटका, काय टायमिंग, प्रॉपर बॉडी बॅलन्स होता आणि खूप छान पद्धतीने खेळून काढला. तयार होते आणि त्यानंतर आक्रमक बॉटमॅनचा खूप छान वापर केला आणि कव्हरच्या दिशेने मारलेला अप्रतिम फटका. धावसंख्या पुढे सरकते 79. 79 सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेतील आपण 78 पाहिली. आता 79 आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. व्ही लायन्स कटक ओडिशा या संघाकडून शेवटचा चेंडू शिल्लक. आणि या शेवटच्या चेंडूवर जितकी जबाबदारी गोलंदाजावर आहे तितकीच जबाबदारी निश्चितपणे फलंदाज आपण पाहतोय. 9 चेंडू 18 धावांवर अशरफ खान, 6 चेंडू 9 धावांवर आशिष आणि रोहित आचार्य 1.5 30 रन्स दिलेले आहेत. 2 गडी बाद केलेले आहेत. व्यासपीठावर योगेश पवार उत्कृष्ट खेळाडू याचं आगमन झाले, त्याचं हार्दिक स्वागत. आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपचा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचते. मात्र शॉर्ट मिड विकेटचा येईपर्यंत 2 धावा तर निश्चितच मिळतील. आणि या 2 धावांनी धावसंख्या 81 धावांचं या ठिकाणी पल्ला गाठलेला आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की 10-15 रन्स ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहिली होती या संघाकडून ती कमी जाणवते. मात्र शेवट खूप चांगल्या प्रकारे कमबॅक मॅडी 11ने विशेषतः केलं. 3 ओव्हरमध्ये 60 धावा असताना उर्वरित 18 बॉलमध्ये केवळ 21 धावा आपण पाहिलेल्या आहेत. यामध्ये शेवट गोड केला तो म्हणजे पुन्हा एकदा अशरफने. रोहित आचार्य याला आपण पाहतो 2 गडी बाद करत असताना धावांचं लक्ष राहील 82. इनिंग ब्रेक निश्चितपणे असेल. ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहिली ती म्हणजेच फलंदाजी करणारा संघ व्ही लायन्स कटक ओडिशा या संघाकडून. दोन्ही संघाला विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. विक्रोलेन्स विक्रोळी आणि FM कंधारी किंग. FM कंधारी आणि विक्रोलेन्स विक्रोळी आपणास विनंती राहील की आपण नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक आपण व्यासपीठावर यायचं आहे. स्क्रीनवर आपण केतन म्हात्रे यांना पाहतोय. ज्या प्रकारची बॅटिंग या फलंदाजांनी केली आज. 32 धावा, अतिशय उत्कृष्ट असा नजराणा या ठिकाणी उत्तर मुंबईतील सर्व क्रीडा रसिकांना दिली आणि एक पर्वणी ठरली सर्वांसाठी. आणि आता मात्र आपण अजून एक चांगला बॉलिंग अटॅक या संघाकडे आहे. त्यामध्ये अनिकेत सानं बघा बॅटिंग केतन म्हात्रे, कॅच रोहित करत, बोल्ड अमेय 32 धावा केल्या 15 चेंडूमध्ये. फरदीन काझी 4 चेंडूमध्ये 8 धावा. रोहित आचार्य कॅच रोहित खरात, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 6 धावा करून आकाश चिंदारिया परतले. अशरफ खान नॉट आऊट 10 चेंडूत 20 धावा. आणि आशिष मेहरोल 6 चेंडूमध्ये 9 धावा. 6 एक्स्ट्राज आपल्याला पाहायला मिळाले. त्या व्यतिरिक्त 81 धावा 6 षटकामध्ये आपण पाहिल्या. त्या म्हणजे संघाच्या गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं गोपी ज्याने पहिल्या षटकामध्येच खूप महागडा ठरला. 28 धावा दिल्या, 1 डॉट बॉल. अमेय 2 षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, 13 रन्स 1 विकेट 5 डॉट 6.50 आपण इकॉनॉमी. रोहित आचार्य 2 षटकामध्ये 32 आणि 2 विकेट. तर अनिकेत 1 ओव्हर 3 धावा आणि फार निर्णायक अशी गोलंदाजी. पहिला गडी बाद झाला 42, त्यानंतर 63 आणि त्यानंतर 68. त्या पद्धतीने 48 आणि 63 एक्स्ट्रा 6 होते. 81 धावा झालेल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारचं मॅडी 11ने कमबॅक केलं आहे. बघूया या दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे हे आव्हान पूर्ण होणार की निश्चितपणे या डिफेंड होतील. हे मात्र धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. यावर्षी समालोचन क्षेत्रातील निश्चितपणे असा एक पुरस्कार आपण पाहिला ज्याला निश्चित आपण म्हणू शकतो जीवनगौरव पुरस्कार समालोचन क्षेत्रातील असे चंद्रकांत शेट्टीजी या ठिकाणी आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांचं आपण स्वागत करूया. आणि यानंतर पुढचं धावतं समालोचन आपण त्यांच्या मधुर वाणीतून ऐकूया. धन्यवाद. थँक्यू. हा चला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन विक्रोलेनचे कॅप्टन आलेले आहेत. FM गांधारी किंग आपले कॅप्टन त्वरित पाठवायचे टॉससाठी. चला या ओपन जातो गुरव आपल्या शुभ हस्ते केला जातो. टॉस महत्त्वाची मॅच आहे.
दोन नामवंत संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील. अय्यूब शेख कॅप्टन म्हणून आले आहेत FM कांधारी किंगचे, विक्रोलींचे कॅप्टन म्हणून गिरीश कोचरेकर. छापा कॉल दिलाय. काटा आले. टॉस जिंकलाय. 6 ओव्हरची मॅच असेल. निर्णय कळवायचा आहे आणि मैदान पाहता काय म्हणाल, कशा प्रकारे किती उत्साहित आहात ही मॅच स्पर्धा खेळण्यासाठी आणि आज कशा प्रकारची टीम आहे, कोणते खेळाडू जे आमचं आकर्षण असतील? आमची टीम तर नेहमी आहे तीच कंधारी किंगची आहेच. उस्मान आहे, योगेश पवार आहे, मयूर आहे, बाकी सर्व असतील. आणि या ग्राउंडवर खेळायची खूप मजा आहे कारण इथं जास्त चिखल वगैरे नाही आहे ना, असं 2 दिवस पाऊस फी पडले नाही. विकेटही चांगली आहे, बॉलिंगलाही आणि बॅटिंगला दोघांनाही कामी येते. आणि टॉस जिंकलो तर आम्ही पहिली फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्यांदा. आता जर पाहिलं तर तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. काय किती इरादा असेल 6 ओव्हरमध्ये धावसंख्या बनवण्याचा? आणि नुकतीच विक्रोलियन्सनी स्पर्धा जिंकली आहे. थोडंसं स्ट्रगल खूप चालू होतं, परंतु लयमध्ये आला विक्रोलियन्स आणि गरजेचं देखील होतं सगळ्या क्रिकेटप्रेमींसाठी. काय म्हणाल? कारण जिंकणं खूप इम्पॉर्टंट असतं. जसं जिंकत जातो तसा कॉन्फिडन्सही वाढवत जातो प्रत्येक प्लेअरचा. त्यासाठी जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 6 ओव्हरची मॅच असल्यामुळे एक 70-75 प्लस करणं गरजेचं आहे. समोरचा संघ पण तेवढा ताकदीचा आहे. 2 ताकदीचे संघ आहेत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट रसिको, ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल या डावानंतर. परंतु पाहूयात एक महत्त्वाचा सामना मैदानात रंगतोय. पाहत राहा tenniscricket.in आणि नॉर्थ स्टार चषक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. युवक मंडळ, जनमित्र फाउंडेशन यांच्या विद्यमाने आणि सिद्धेश्वर बॉईज अजय स्पोर्ट्स आयोजित असणारी भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नॉर्थ स्टार ट्रॉफी प्रमुख मार्गदर्शन आधारस्तंभ मान्य श्री गोपाल शेट्टी साहेब, सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार विजेते माजी खासदार उत्तर मुंबई. त्याचबरोबर आयोजकाच्या भूमिकेमध्ये गणेशजी बारे साहेब, अध्यक्ष युवक मंडळ आणि आयोजकमध्ये महेंद्र म्हणजेच बबन गुरव साहेब, सिद्धेश्वर बॉईज, अजय स्पोर्ट्स, या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि घेऊन जातोय तुम्हाला या मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघ मैदानात उतरलेले आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर टीम मॅडी 11 आपल्याला पाहायला मिळते. पहिलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं होतं. रिलायन्स कटक संघाने पहिली बॅटिंग केली. केतन म्हात्रे बरसला लगातारच्या 4 षटकाराने सुरुवात केली. 32 धावांची खेळी त्यांनी केली. त्यानंतर अशरफच्या 22 धावा, हे विशेष वैशिष्ट्य राहिलं डावाचं. फर्दींचा 1 षटकार आला खरा, परंतु 8 धावा त्यांनी केल्या. आशिष मेहरोलचाही 1 षटकार आला, परंतु या मॅचमध्ये कमबॅक झालं आहे आणि ते कमबॅक करणारे होते शेवटच्या 3 ओव्हरमध्ये. मग अमय लाड यांनी जे 4 धावेचं षटक टाकलं मोक्याच्या क्षणी, ते महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर जर पाहिलं तर अनिकेत मत्ते होते माझ्या मते, अंबरनाथ परिसरातील खेळाडू, ज्यांनी काय बॉलिंग केली आहे. सेकंड लास्ट ओव्हर 3 रनची जी टाकली आहे लाजबाब. आणि रोहित आचार्य अंबरनाथचे शेवटचं षटक टाकलं, त्याने 14 धावांचं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 60 झाल्यानंतर असं वाटत होतं ही धावसंख्या कुठेतरी 100 पार करते की काय, परंतु त्याला कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मुकेश गायकर स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला नागेश वाडेकर आणि गोलंदाजीसाठी इम्रोज खान. एक महत्त्वाची मॅच. बरेचसे असे खेळाडू आहेत जे ग्राउंडवर पहिल्यांदाच आलेले आहेत आणि त्यामुळे आवर्जून स्थानिक प्रेक्षकांकडून देखील आम्हाला माहिती मिळते की हे खेळाडू आमच्या मैदानात पहिल्यांदाच खेळण्यासाठी आलेले आहेत. मग फरदीन असतील, केतन असतील, उस्मान असतील, गिरीश, इम्रोज, बरेचसे खेळाडू आहेत जे पहिल्यांदा आलेले आहेत आणि त्यामुळे आवर्जून स्थानिक प्रेक्षकांकडून देखील त्याचा उल्लेख होतोय. जवळ मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी इम्रोज आणि समोर जर पाहिलं तर कल्याण परिसरातील ग्रामीण भागातून आलेला परंतु दर्जेदार फलंदाज मुकेश गायकर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता. काय अफलातून, लाजबाब. सचिन कनोजिया होते त्या ठिकाणी. काय कॅच घेतली आहे.
संपूर्णपणे स्वतःला झोकावून दिलं, पाठीमागे गेले, सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता. आजच्या दिवसातील सर्वात नेत्रदीपक झेल या ठिकाणी सध्या सचिन कनोजी यांनी घेतलाय. गिरगाव वाळकेश्वर परिसरातील खेळाडू आहे आणि कदाचित थोडीशी दुखापत झाली आहे, तिकडे चौकशी करायची आहे. मुकेश गायकर, अफलातून झेल, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि मुकेश गायकर सारख्या खेळाडूचा झेल पहिल्याच बॉलवर या ठिकाणी घेतलाय. पुन्हा पाहिला तो नक्कीच आपल्याला आवडेल. फटका खेळला, बराच वेळ हवेत होता, पाठीमागे गेले, शेवटच्या क्षणी स्वतःला झोकावून दिलं, कॅच नाही सोडली. जबरदस्त जबरदस्त. वारंवार मात्र हे चित्र आपल्याला दाखवलं जात आहे, कारण अफलातून झेल त्या ठिकाणी पकडला गेला. कारण बॅटिंग आणि बॉलिंग बरोबर फिल्डिंग देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि का नाही व्हायरल होणार आणि का नाही स्टेटसला येणार लोकांच्या, आलीच पाहिजे, कारण व्हायरलचा जमाना आहे. पहिल्याच बॉलवर मात्र मोठी विकेट येताना पाहायला मिळते. सचिन कनोजिया कोणी फिल्डिंग बॅटिंग करून चर्चेत येतं, कोणी बॉलिंग करून चर्चेत येतं, कोणी सिक्स मारून चर्चेत येतं, कोणी बोल्ड काढून चर्चेत येतं, कोणी अफलातून कॅच घेऊन चर्चेत येतं. सचिन कनोजिया कॅच घेऊन चर्चेत आलेत. वाळकेश्वर परिसरातील खेळाडू आहेत. यावर्षी वाळकेश्वर प्रीमियर लीगमध्ये देखील खूप चांगले खेळले. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. यश खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु एक धाव तिकडे घेतली. 6 ओव्हरची मॅच आहे, मॅच मोठी आहे, प्रयत्न करावे लागतील. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर या पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील एकमेव शतकवीर ज्याने मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये 100 धावा बनवल्या होत्या एकाच डावामध्ये, तो विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे, अंधेरीचा युवा खेळाडू नागेश वाडेकर स्ट्राईकवर आहे. आज मात्र 100 नाही, परंतु आपल्या टीमसाठी एक अर्धशतक तरी गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. समोर इम्रोज सारखा एक दर्जेदार गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण इम्रोजचं व्हेरिएशन ही इम्रोजची ओळख आहे. यावेळेला हल्ला चढवलाय समोरच्या दिशेने आणि नागेश वाडेकर पूर्णपणे बहरात आहेत. येतोय खणखणीत षटकार. दबाव येऊ द्यायचा नाही, दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकायचा, ही रणनीती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. समीर भागवत अंधेरी बॉईज यांच्याकडून जी कॅच घेतली गेली सचिन कनोजी यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. समीर भागवत अंधेरी बॉईज यांच्याकडून सचिन कनोजिया यांना या कॅचसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. नागेश वाडेकर एक षटकार तर खेळलाय. यावेळेला वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 6 षटकांमध्ये 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिन्ही पंच खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश नायर याच परिसरातील खेळाडू आहेत, आयोजकाच्या भूमिकेत असतात आणि आता सध्या खूप चांगली पंचांची कामगिरी करतायत. त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. अक्षय निर्मळ पुणे आणि महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अक्षय निर्मळ यांना पाहतोय आणि आता या परिसरात ते स्थायिक झालेत. आणि रवींद्र कोल्पे यांच्यासारखे देखील एक दर्जेदार पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्यामुळे तिन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, त्यांचंही विशेष कौतुक. यावेळेला बिग हिट केलाय, यशला मोठा फटका खेळण्यात यश आलंय. लांब 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 षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 फटाके फोडलेले आहेत आणि या 82 धावांचा पाठलाग करत असताना जी सरासरी पाहिजे त्या सरासरीच्या जवळ गेली आहे टीम, कारण धावसंख्या 14 झाली आहे. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. जरी विकेट आली पहिल्या बॉलला, परंतु न डगमगता सुरुवात केली आहे. यशला आपण पाहतोय अंधेरी परिसरातील खेळाडू. आज प्रशांत आदवडे सरांचा देखील सदाबहार आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. राजेश कुळे सर आमचे अगदी जवळचे मित्र आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राच्या कबड्डीचा आवाज. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक खेळला जातोय. यशची बॅटिंग मात्र या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळते. आणखीन एक हवाई हल्ला
या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच षटकात धावा आलेल्या आहेत त्या तब्बल 20. तुम्ही मारल्या तर आम्ही सुद्धा मारणार, हेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि त्यामुळे मॅचही चांगलीच होईल. 82चा पाठलाग करायचा आहे. आणि आता जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आलेल्या आहेत. यश कोठारी येतात बॅटिंगसाठी आणि यश कोठारीने काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी केली आहे. वीस धावा. अनिकेत सानप येतात गोलंदाजी करण्यासाठी. मुंबईचा जादूगार गोलंदाजीसाठी दाखल होईल. मॅन फ्रॉम DN नगर, अंधेरी, मुंबई. समोर जर पाहिलं तर अंधेरीचाच बॅटर आहे नागेश वाडेकर. योगेश पवार यांना देखील मुख्य मंचावर आपण पाहतोय. शशिकांत कदम, महाराष्ट्रासाठी खेळलेले 2 खेळाडू मंचावर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. उस्मान पटेल हे सुद्धा या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये दाखल झालेत, त्यांचंही स्वागत असेल. मोठमोठे खेळाडू आवर्जून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, कारण आजचा दिवस तेवढंच दर्जेदार क्रिकेट या नॉर्थ स्टार ट्रॉफीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. नागेश वाडेकर आणि त्याचबरोबर यश कोठारी दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच षटकात 20 धावा आल्या. पहिल्या बॉलला विकेट गेल्यानंतर देखील 20 धावा आलेल्या आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी अनिकेत सानप, मुंबईच्या फिरकी गोलंदाजीचा वारसदार म्हणून देखील अनिकेत सानप यांची ओळख आहे. समोर नागेश वाडेकर. आणखीन एक स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय खरा. फिल्डर त्या ठिकाणी येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर पसार होतोय. जास्त उसळी घेतली या बॉलने आणि सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी पाठवलाय. 82 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी आहे जरूर, परंतु सुरुवात जबरदस्त झाली आहे. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. यानंतर देखील FM कांधारी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. विक्रोलियन्स विक्रोळी, त्यामुळे लक्ष असेल याही मॅचकडे सगळ्यांचं. सध्या मात्र इन ॲक्शनमध्ये केतन म्हात्रे, फरदीन काझी या सगळ्यांना पाहतोय. तर मुंबईचा जादूगर गोलंदाजी करतोय अनिकेत सानप. तर त्यांच्या विरोधात आहे मुंबईचा शतकवीर नागेश वाडेकर. ओहो, इकडे बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळेल. अनिकेत सानप फिरकीचे जादूगर आहेत. सुप्रीमो चषकात सगळ्यात जास्त विकेट घेण्याचा मान कुणाच्या नावावर असेल तर तो अनिकेत सानप यांच्या नावावर आहे. धावफलक जर पाहिला तर स्थिरावलेला आहे तो 24 धावांवर. समोर नागेश वाडेकर आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल आलाय. यावेळेला वेग आहे आणि त्याचबरोबर उसळी सुद्धा आहे. बॉलला थोडंसं पाठीमागे खेचलं. पहा, ही वैविध्यता आहे त्यांच्याकडे. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर डॉट डॉट लगातारचे 2 बॉल मात्र या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत. सातत्य ठेवावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी झाली. आजच एवढी गर्दी तर उद्या संध्याकाळी किती गर्दी असेल इकडे. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल होता. अपूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने खेळलेत खरे, परंतु तिकडे एकच धाव मिळेल. 9 संख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते अनिकेत सानप आणि समोर जर पाहिलं तर यश कोठारी. सर, रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. पायाचा नो आहे की नाही याकरता. नो बॉल, नो बॉल घोषित केला जातोय.
यश कोठारी यावेळेला हवाई हल्ला केलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे, कारण फ्री हिटचा फायदा या ठिकाणी होताना यशला पाहायला मिळाला. आणि धावफलक जर पाहिला तर या षटकात चांगली गोलंदाजी राहिली आहे. जरी नो बॉल आला, जरी पहिल्या बॉलला चौकार आला, तरी चांगली गोलंदाजी राहिली आहे. 27 धावा धावफलकावर आहे. 82चा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा नो बॉल. आणि पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे. नागेश वाडेकर असतील यावेळेला. या छोट्या छोट्या चुका महागात पडतात, परंतु पाहूयात अनिकेत कमबॅक करण्यासाठी जाणले जातात. समोर नागेश आहेत. हो इकडे टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरवलंय, वळवलंय, कीपरकडे पाठवलंय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. 26 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 54 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला बॅकफुटला गेले. पॉईंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. नेत्रदीपक फटका येताना पाहिला मिळाला. सीमारेषच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत ते म्हणजे सुहास पवार आले. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे दुसरं. तिकडे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण थोडंसं पाठीमागे व्हायचं आहे, जेणेकरून क्षेत्ररक्षणाला कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. यश कोठारी खूप चांगली कामगिरी आतापर्यंत यशने केली आहे. 2 षटकार खेचलेत यशने. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. बॉल हवेत आहे, परंतु तिकडे सुहास पवार येत आहेत. फिरकीचा जादूगर अनिकेत सानप आपल्या फिरकीची जादू दाखवत आहेत. आणि या ओव्हरमध्ये स्कोरलाही कंट्रोल केलं आणि महत्त्वाची विकेट म्हणजे यश कोठारीला सुद्धा बाद केलं. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 53. 4 ओव्हरमध्ये येणाऱ्या 53 धावांची आवश्यकता. एक क्रिकेट प्रेमी आहेत असाद कुंभारलीकर, दापोली रत्नागिरी या ठिकाणावरून सचिन कणोजे यांनी जो कॅच पकडला त्या कॅचसाठी 500 रुपये जीपे माझ्याकडे झालेला आहे. आणि त्याचबरोबर एक कॅश आलेला आहे समीर भागवत. तर हे 1000 रुपयाचा पुरस्कार मॅच झाल्यानंतर गोलंदाज सचिन कणोजे आपण घेऊन जायचं आहे. गुगल पे 500 रुपये माझ्याकडे जमा झाले, ते मॅच झाल्यानंतर घेऊन जायचं. आणि त्याचबरोबर कॅशसुद्धा या ठिकाणी जमा झाली आहे, तीसुद्धा आपण घेऊन जायची आठवणीने. फिरोज येतात गोलंदाजी करण्यासाठी. 2 ओव्हरचा खेळ संपला. 29 धावा. नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 धावांवर खेळत आहेत आणि जोडीला त्यांची साथ देण्यासाठी अंधेरी वर्सोव्याचा एक युवा जबरदस्त बॅटर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे, समाधान आहेरकर. मागील 2 हंगाम जर पाहिलं तर समाधान आहेरकरने लिहिल्या गाजवलेले आहेत, विविध स्पर्धा खेळलेल्या. आणि जोडीला जर पाहिलं तर नागेश वाडेकर आणि आहेरकर हे दोघे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आपल्याला मॅड 11 या टीमसाठी. तर समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे फिरोज, गोरेगावचा एक वेगवान गोलंदाज ज्याची चर्चा आहे भारतभर. मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवत असतो, खेळत असतो. परंतु आता पाहायचं आहे नागेश वाडेकर आणि समाधान आहेरकर ही जोडी आपल्या टीमसाठी काय करते. 53 धावा अजूनही 4 ओव्हरमध्ये 53 करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. नागेश वाडेकर, आपण आहोत कांदिवली पश्चिम सप्ताह ग्राउंड. नॉर्थ स्टार ट्रॉफी आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आजच झाली आहे, उद्या काय गर्दी होईल या ठिकाणी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. पंच भावेश हात आपले फैलावत आहेत, वाईट बॉल कळवत आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 4 षटकं म्हणजे 24 चेंडू बाकी आहेत आणि 52 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कट टू कट मॅच आहे. दोन्ही टीमच्या बाजूनी ही मॅच आहे.
एका टीमला डॉट बॉल टाकायचे, विकेट घ्यायचे आणि एका टीमला षटकार चौकार मारायचे, धावा करायचे. आणि व्हाईट बॉल होता हे सुद्धा आपण पुन्हा एकदा त्या चित्रामध्ये पाहिलं. यस. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 30 धावांवर नागेश वाडेकरला खेळावं लागेल. आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हा संघ बांद्र्याच्या कोलगेट मैदानामध्ये विजेता ठरला होता. वेग वाढवला परंतु त्या प्रयत्नात दिशा हरवली. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 51 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. दोन बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय कांदिवलीला. पुन्हा एकदा वेगावरच भर देताना पाहायला मिळत आहेत फिरोज आणि तो भर देत असताना कुठेतरी टप्पा तो मात्र हरवलाय. व्हाईट बॉल. ते 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यस. अजूनही 49 धावांची आवश्यकता. थोडंसं स्ट्रगल करतायत फिरोज इकडे आणि इतर खेळाडू चर्चा देखील त्यांच्याबरोबर करतायत. समाधान आहेरकर, आज एक चांगली संधी आहे समाधानला स्वतःला सिद्ध करण्याची. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नागेश पुन्हा एकदा आपली छाप सोडावी लागेल कारण प्रत्येक मॅच ही नवीन मॅच असते. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रत्येक मॅचला तुम्हाला सुरुवात तर 0पासूनच करावी लागते. तुम्ही काल अर्धशतक केलं, काल शतक केलं, हे सगळं काही बाजूला पडतं कारण ज्या नवीन मॅचला नवीन स्पर्धेमध्ये दाखल होता त्यावेळेला मात्र तुमची सुरुवात ही शून्यापासूनच होत असते. त्यामुळे प्रत्येकाला दररोज स्वतःला सिद्ध करायचं आहे. काल तुम्ही हॅट्रिक घेतली, काल तुम्ही 5 विकेट गेल्या, हे मागही पडलं. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. ही समस्या मात्र या ठिकाणी राहिली आहे फिरोजच्या बाबतीत. कुठेतरी आवाक्यात बॉल द्यायचा नाही आहे, त्याला थोडंसं दूर करायचं आहे, त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर इकडे सातत्याने अवांतरच्या स्वरूपातील धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. 35 धावा धावफलकावर आता होत आहेत. अधिकृत बॉल तर 2 झालेत. धावा मात्र मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. फुल टॉस बॉल परंतु अशा ठिकाणी पडतो ज्या ठिकाणी फिल्डर उपलब्ध नाही आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. नागेश वाडेकर आणि समाधान आहेरकर यांच्या माध्यमातून धावसंख्या पुन्हा 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धावफलकावर आहेत. प्रशांत आदवडे सर आणि त्याचबरोबरीने राजेश कुडे सर हे देखील आमच्याबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्यांचंही खूप चांगलं काम आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंचांनी आपले हात फैलावलेले आहेत आणि +1 धाव देखील 2 धावा या ठिकाणी मिळतील. आशिष उपाध्याय देखील गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी करतायत. परंतु इकडे एक समस्या सातत्याने पुढे चालली आहे ती म्हणजे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल काही थांबता थांबेना. या षटकात ते मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. 5 व्हाईट बॉल. आणि असं काही नाही आहे की व्हाईट बॉल हे नवख्या बॉलरकडूनच येतात असं काही नाही. अनुभवी बॉलरकडून सुद्धा येतात. परंतु कधी कधी आपल्या एखाद्या लोकल मॅचमध्ये 2-3 वाईट जर टाकले तर एखाद्या नवखा बॉलर असेल तर त्याला बरीचशी बोलणी खायला लागतात. परंतु मोठ्या बॉलरकडून सुद्धा ह्या चुका होतात आणि चुका तर प्रत्येकाकडून होत असते.
यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला हा स्ट्रोक ऑफ ओहो अशरफ आले त्या ठिकाणी, सूरही मारला परंतु कॅच नाही झाली. अशा प्रकारच्या कॅचेस सुटत नाहीत अशरफ यांच्याकडून, परंतु इकडे नागेशने मारलेला हा फटका सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. आणि धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 6 उसळी घेते. तिसरी ओव्हर सुरू आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. यानंतरचा सामना सुद्धा 6 षटकांचाच होईल याची नोंद घ्यायची आहे. फिरोजने टाकलेला हा बॉल जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. अशरफ आले त्या ठिकाणी, चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले परंतु बॉल हातातून शेवटच्या क्षणी निसटला. स्वतःवर नाराज झाले अशरफ, परंतु 6 धावा नाही रोखू शकले. 45 धावा धावफलकावर. तिसरी ओव्हर सुरू आहे. 20 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच संपलेली नाहीये, मॅच सुरू आहे. मोठी मॅच आहे, चढ उतार तर होतच राहणार. एखादं चांगलं षटक पुन्हा एकदा मॅचमध्ये आणू शकतं, परंतु नागेश आणि समाधान हे की फॅक्टर राहतील या मॅचचे. यावेळेला फुलटॉस, या फुलटॉसला मिड विकेटच्या दिशेने खेळलं. 2 खेळाडू त्या ठिकाणी, 2-3 खेळाडू आले खरे परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडेच गेलाय. आणि धावफलक जर पाहिला तर 4ने पुढे जात असताना 49 वर जाताना पाहायला मिळेल. फिरोजला देखील कमबॅक करावं लागणार आहे कारण महागडं षटक आतापर्यंत राहिलंय. एखादा चांगला बॉल, तुम्ही 5 बॉल किती खराब टाकले त्याच्यापेक्षा एखादा चांगला बॉल जर एखाद्या चांगल्या खेळाडूची विकेट घेऊन गेला तरी तो देखील मोलाचा असतो. एकूण 50 धावा धावफलकावर आहेत. 82 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र चांगला बॉल टाकला, अगदी खोलवर टप्प्याचा धाव घेण्याची संधी. यस, भले काही बॉल खराब टाकले परंतु एक रनआउट जो केलाय ना या शेवटच्या बॉलला तो कुठेतरी मॅच मध्ये घेऊन येणारा ठरू शकतो. कारण रनआउट कोण झालाय? शतकवीर नागेश वाडेकर. 24 धावांची खेळी केली त्यांनी 13 बॉलमध्ये. रनआउटच्या स्वरूपात शेवटचा बॉल डॉट आलाय आणि ज्याचा उल्लेख करत होतो, एक चांगला बॉल तुमचं अपयश धुवून काढतं. नागेश वाडेकर माघारी परत आहेत परंतु मॅचमध्ये प्रवेश केला मी म्हणेल मॅडी 11 या टीमने. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपला. कशा प्रकारे रनआउट केलंय हे चित्र आपण पाहतोय आणि दूर होते बरेचसे नागेश. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे 49 आणि 3 ओव्हर बाकी आहेत. 7 विकेट हातात आहेत आणि धावा करायच्या त्या 33. पहिल्या डावात जर पाहिलं तर 60 धावा. राजेश सर, कशा प्रकारे या पहिल्या 3 ओव्हरच्या खेळाकडे आपण पाहत आहे? आपण पाहिलं तर ज्यावेळेस व्ही लायन्स कटक ओडिशा या 3 षटकामध्ये 60 धावा केल्या होत्या, 20ची सरासरी. आणि आत्ता आपण पाहतो 49 म्हणजे निश्चितपणे फार महत्त्वाची आता ही स्थिती आहे. एका बाजूला 3 गडी बाद झालेत मात्र नंतर कमबॅक केलं होतं मॅडी 11ने ज्यावेळेस अनिकेत, अमेय आणि रोहित आचार्यचं षटक, ज्या 18 बॉलमध्ये फक्त 21 धावा आल्या होत्या. इथे आता 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. एक महत्त्वाची जमेची बाजू आहे की जो इनफॉर्म बॅट्समन होता नागेश तो परतलेला आहे, मात्र अजूनही किसन देवेंद्रसारखा हार्ड हिटर आहे आणि समाधान अहिरकर आहे. त्यामुळे एक चांगली कॉन्टेस्ट आपल्याला उर्वरित 18 बॉलमध्ये पाहायला मिळेल. फिरोजने जो रनआउट केलेला आहे, महत्त्वाची विकेट घेतली, त्यासाठी समीर भागवत यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार जमा झालेला आहे. आखो टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र इकडे खेळण्याचा प्रयत्न होतोय मिड विकेटच्या दिशेने. सचिन कनोजिया त्या ठिकाणी आले, चेंडूची फेकी करतायत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. मॅच महत्त्वाची आहे. समीर भागवत यांच्याकडून या अगोदर देखील पुरस्कार आला होता सचिन कनोजिया यांच्यासाठी आणि आता क्षेत्ररक्षणासाठी फिरोज यांच्यासाठी देखील आला आहे. तसेच आसाद कुंभारलेकर यांच्याकडून देखील पुरस्कार आलेला आहे, तो म्हणजे सचिन कनोजिया यांच्यासाठी. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एक रंगतदार मॅच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईचा सिक्सर किंग ज्याला म्हटलं जातं, किशन देवेंद्र बॅटिंग करण्यासाठी मैदानात आहेत. जोडीला युवा समाधान आहेरकर आहेत, परंतु गोलंदाजीसाठी मुंबईचा जादूगार अनिकेत सानप. टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, गरकन वळतोय, यष्टिरक्षकांकडे जातोय, फरदीन आहेत तिकडे, डॉट बॉल. अनिकेत सानप की फॅक्टर आहेत या मॅचचे. मागील ओव्हर देखील खूप चांगली टाकली होती.
बॉल वळवण्याचं प्रचंड कसब अनिकेत सानप यांच्याकडे. अनिकेत सानप समोर किशन देवेंद्र. अखू टप्प्याचा बॉल. किशन देवेंद्र अशा प्रकारच्या फटक्यांसाठीच ओळखले जातात. अखू टप्प्याचे बॉल समोर षटकार मारण्याची किमया असा तो हा खेळाडू आणि समोरच्या दिशेने मारलेला हा खणखणीत षटकार. नाव किशन देवेंद्र, काम षटकार मारणे आणि इकडे तेच केलंय. बॉल एवढाही खराब नव्हता परंतु किशन देवेंद्रची बॅट थोड्या वेळासाठी असं वाटलं की लक्ष सेनच या ठिकाणी बॅडमिंटन खेळतायत की काय आणि समोरच्या दिशेने स्मॅश करतायत की काय. ज्याप्रमाणे बॅडमिंटन रॅकेट कशी फिरते त्याच पद्धतीने मात्र हा स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. हो, इकडे अनिकेतने कमबॅक केलाय. ही चुरस आहे दोन दिग्गजांमधली. एकाच संघात देखील कित्येक वर्ष खेळलेले आहेत, एका विभागातून जवळपास येत असते आणि इकडे दोघांमधील देखील चांगली चुरस पाहायला मिळते. 14 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत. एक चांगली रंगतदार मॅच आपण प्रेक्षक आनंद घेत आहेत. नॉर्थ स्टार ट्रॉफी चर्चेत आहे सध्याच्या घडीला. हे मैदान सुद्धा गेली काही वर्ष चर्चेत येत आहे. अतिशय चांगलं मैदान मुंबईतील आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर स्पर्धाही तेवढीच चांगली. आयोजकांचं विशेष कौतुक करावं लागेल. अनिकेत सानप, किशन देवेंद्र. बॉल पुढे केला यावेळेला आणि पाठीमागे, परंतु किशन देवेंद्र बचावले गेले. कॅच सुटली आहे. कुणाची सुटली आहे? किशन देवेंद्र यांची सुटलेली आहे आणि एक धाव देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. तेरा बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच जर पाहिलं तर दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणत्याही दिशेने जाऊ शकते. विलायन्स कटक ओरिसा, प्रतीक परिडा बॅकफुटला जात असताना खेळला जरूर आहे स्ट्रोक, परंतु अंपायर नो बॉल. वेगात बॉल गेला खरा परंतु नो बॉल पंच घोषित करतायत. आणि या डावामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर राहिला विलायन्ससाठी, तो म्हणजे अवांतरच्या स्वरूपात धावा मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत. हो, इकडे आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायला गेले आणि हा बॉल जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळाला. अनिकेत सानप की फॅक्टर राहिले कारण 2 ओव्हरमध्ये केवळ 19 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि मॅच मात्र आता रंगतदार अवस्थेमध्ये. 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांनाही हेच पाहिजे होतं. चुरशीची मॅच पाहिजे होती. मॅडी 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला विलायन्स एका बाजूला पाहायला मिळते. अहमद भाई, राहुल वाल्मिकी, चला मॅच सुरू करा. यानंतरची मॅच सुद्धा 6 ओव्हरचीच आहे त्यामुळे आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. सुहास पाटकर एका बाजूला आहेत. निहारी कासारे देखील आहेत. मॅडी 11 माझ्या मते रवी लिंगालाच्या नावाने कदाचित टीम आज आहे. शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता. एक चांगली मॅच, रंगतदार लढत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. कांदिवली परिसरामध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे कांदिवली. अगदी ठाकूर विलेज पासून इकडे चारकोप पर्यंत हा संपूर्ण परिसर पाहायला मिळतो. इमरोजला मात्र या महत्त्वाच्या षटकासाठी आमंत्रित करण्यात आले. समोर किशन देवेंद्र. यावेळेला डबल माइंड झाले. हा स्ट्रोक खेळताना फटका फसलाय. इमरोजची खासियत ही आहे, फसवतात बॅटरला आणि इकडे फसवलंय. आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर इकडे विकेट घेत आहेत इमरोज खान. 11 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता.
अजिंक्य येतात बॅटिंग करण्यासाठी. अजिंक्य दळवी. अजिंक्य दळवी काळा चौकी अभुदयनगर परिसरातील खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. 11 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूला. जो प्रयत्न करणार, जो जिद्दीने खेळणार तो जिंकणार. रणनीत्या तर दोन्ही बाजूने सुरू आहेत, कारण हे व्यावसायिक क्रिकेट आहे आणि व्यावसायिक क्रिकेटची खासियत असते तुम्हाला प्रत्येक बॉलला अलर्ट राहावंच लागतं. थोडीशी चुकी महागात पडते आणि मॅच देखील पराभूत होताना पाहायला मिळालेले आहेत आपल्याला. पुन्हा एकदा इम्रोज. पहिल्या षटकात काहीसे महागडे राहिले होते, परंतु या षटकाची सुरुवात त्यांनी विकेटने केलेली आहे. यावेळेला अजिंक्याने पहिलाच बॉल समोर खेळलाय आणि इम्रोज बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. समीकरण पुन्हा बदलत आहे. 10 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. अजिंक्य माघारी परतले. बॅक टू बॅक 2 विकेट. लगातारचे 3 षटकार आपण पाहिलेतच, परंतु 3 विकेट पाहिल्यात का? नाही पाहिलेत. आणि परत ती संधी आहे. रोहित खरात येतात बॅटिंग करण्यासाठी. जोगेश्वरी परिसरातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू. हा हंगाम गाजवला या खेळाडूने आपल्या बॉलिंगच्या जोरावर. स्काय रायडर वटवाडीला खेळत असताना देखील जोगेश्वरी परिसरातील हा टॅलेंटेड खेळाडू. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. बॅटिंग देखील तेवढीच चांगली करतात आणि तेच आता मात्र या ठिकाणी बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. 10 बॉलमध्ये 23. मॅच अजूनही ऑन आहे, कारण जास्त मोठं लक्ष अजूनही नाही आहे. 1-2 षटकार मॅच इकडे तिकडे नेऊ शकतात, परंतु 1-2 विकेट सुद्धा मॅच पलटवू शकतात. लगातारच्या 2 विकेट घेतलेल्या आहेत. इकडे आपण पाहू शकतो टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर चेंडू वळण घेताना पाहायला मिळाला. पंच देखील आमच्याकडे वळत आहेत आणि कळवत आहेत हा व्हाईट बॉल आहे. हॅलो, जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी समीकरण तर पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार या मॅच मध्ये, कोणती टीम विजयी होणार याची चर्चा आहे. इम्रोज यावेळेला बॉल पुढे केलाय. न समज म्हणजे इम्रोज एवढाही सोपा नाहीये इम्रोजला कळणं. आणि आणखीन एक फसवा चेंडू या ठिकाणी त्यांनी टाकलाय, परंतु रोहितला स्वतःला सिद्ध करायचंय. गोलंदाजी बरोबर फलंदाजी देखील मी प्रावीण्य मिळवू शकतो हे दाखवावं लागेल. आज लक्ष तुमच्याकडे आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. तुम्ही स्वतःचा परफॉर्मन्स द्या, मोठमोठ्या टीम तुम्हाला कॉल करतील. थोडीशी घाई देखील करायची, कारण यानंतर सुद्धा मॅचेस आहेत याची नोंद घ्यायची आहे आणि 3 मॅचेस आहेत त्याच्यानंतर. बॅटतार अगदी वेगात फिरवली आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सुहास तोपर्यंत 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु माघारी पाठवलं. एका धावेने पुन्हा समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 8 बॉलमध्ये 21. मॅच ऑन राहण्यासाठी 2 बॉलमध्ये एका तरी मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल. समाधान आहेरकर त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर इम्रोज सारखा एक दादा गोलंदाज, परंतु तुमचाही कस त्याच वेळेला लागतो. त्यावेळेला प्रतिस्पर्धी बलवान असतो. एक चुरशीची मॅच नॉर्थ स्टार ट्रॉफी मधील. सगळ्यांचं लक्ष आज नॉर्थ स्टार ट्रॉफीवर आहे. प्रेक्षकांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणावर आहे. आज ही स्पर्धा जिंकायची आहे, आज ही स्पर्धा गाजवायची आहे. याकरता खेळाडू देखील लांब लांबवरून आलेत. यावेळेला बिग हिट समाधानने आपल्या टीमचं केलंय. समाधान बॉल सीमा रेषा पार षटकार खेळलाय. गरज होती मोक्याच्या क्षणी एका मोठ्या फटक्याची, कारण दबाव इम्रोजने निर्माण केला होता आणि आता तोच दबाव समाधानने निर्माण केलाय. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. मॅच दोलायमान स्थितीमध्ये. प्रेक्षकांनाही अशाच मॅच पाहिजे असतात राजेश सर. चुरस पाहिजे असते, दोलायमान होणारे सामने पाहिजे असतात आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण मॅचमध्ये या सगळ्या गोष्टी चालू झाल्यात. म्हणजे जशी सुरुवात केतन म्हात्रेने केली तिकडून जर पाहिली तर सातत्याने ही मॅच इकडे तिकडे अशी फिरत राहिलेली आहे. आणि या षटकाराने पुन्हा एकदा मॅचमध्ये मॅड 11ला आणलंय.
7 बॉल 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. इम्रोज पहा चर्चा कोण करते, अनिकेत सानप करताय त्यांच्याशी. एक स्ट्रोक देखील किती महत्त्वाचा असू शकतो. प्रतिस्पर्धी टीमकडे गेलेली मॅच आपल्या टीमकडे आणू शकतो एक स्ट्रोक. ते समाधान या ठिकाणी दाखवले. 7 मध्ये 15, परंतु मॅच ऑन आहे. मॅच मी म्हणेल अजूनही 50-50च आहे. कोणत्याही एका टीमच्या बाजूने ती अजूनही ती झुकलेली नाही आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. समाधान आहेरकर बिग हिट, आणखीन एक स्ट्रोक खेळलाय आणि हाही बॉल समाधान आहेरकरने लांब लचक पाठवलाय. 6-6-6 षटकार. समाधानने टीमचं अक्षरशः समाधानच केलंय. बॅक टू बॅक मारलेले या 2 षटकाराने. हो, गेली 2 वर्ष हा खेळाडू खूप जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. त्याच्याकडे आहे टॅलेंट आणि समाधानचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे फिल्डिंग 1 नंबर करतो. आणि वर्सोव्याचा असणारा हा समाधान बॅक टू बॅक मारलेल्या 2 षटकाराने, आणि कुणाला मारलेत? इम्रोज सारख्या गोलंदाजाला मारलेत. परंतु मॅच नाही संपली. याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावं लागणार आहे, कारण आता मात्र 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 9 धावांची आवश्यकता. सकाळच्या सत्रातील पहिली मॅच आठवा. 6 चेंडू 10 धावांची मॅच होती, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमने शेवटच्या बॉलवरती जिंकली. आता 6 मध्ये 9 आहे. आणि माझ्या मते ती मॅच 12 बॉल 15 मॅच होती. 12 बॉल 15ची मॅच सकाळी जिंकली गेली इकडे गोलंदाजाकडून. आता 6 मध्ये 9. यस, त्यानंतर 16 बॉल 17 रनची मॅच देखील आली होती. बॉलिंगसाठी येतोय आणखीन एक मिस्ट्री बॉलर आहे मी म्हणेल, आशिष मेहरोल. आता मात्र आशिष मेहरोलचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे आपल्या टीमसाठी. मॅच आता म्हणेल मी थोडीशी 60-40 आहे. आता ही 60% मॅच मॅडी 11च्या बाजूने गेली आहे. 40% मॅच आहे अजूनही मी म्हणेल व्ही लायनच्या बाजूने. परंतु ते 40चे 60 व्हायला देखील वेळ लागणार नाही आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला आशिष मेहरोल, गोलंदाजीतील वैविध्य तर त्यांच्याकडे आहे. युवा रोहित खरात, बॅटिंगमधील टॅलेंट दाखवायचा आज वेळ आली आहे. जोडीला समाधान आहेरकर आहे. 2 षटकाराच्या मदतीने खेळतोय. मोक्याच्या क्षणी मारलेले 2 षटकार समाधान आहेरकरचे. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव पूर्ण केली जाते. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता असणार आहे ती 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आशिष मेहरोल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 मध्ये 7 पाहिजे ना, 8. 5 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. यस, गुड डिसिजन अंपायर. 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू बाकी आहेत. पाहूयात काय होईल. थरार मात्र क्रिकेटचा रंगलेला आहे. नॉर्थ स्टार ट्रॉफीमध्ये, कांदिवली नगरीमध्ये, सप्ताह ग्राउंडमध्ये आज मात्र चांगलंच क्रिकेट पाहायला मिळते. 5 मध्ये 8. सभेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाच बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. व्ही लायन्स ओरिसा विरुद्ध मॅडी 11 अंधेरी. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. थरारक सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमधील सामना पाहायला मिळतोय. हे मुंबईचं क्रिकेट आहे, हे पावसाळी क्रिकेट आहे. यावेळेला समाधानने मारलेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे, पाहूया. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव पंचमात्र त्या ठिकाणी घोषित करतायत. समीकरण मात्र पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅचचं गणित मॅडी 11च्या बाजूने बदलू शकतो. तर एका दुसरी विकेट, एका दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये व्ही लायन्स कटक ओरिसाला देखील आणू शकतो. ते पाहायचंय. काय मॅच मात्र पाहायला मिळते. पहिल्या डावात 3 ओव्हरला 60 झाल्यानंतर असं वाटत होतं की 100च्या पुढे जाते की काय धावसंख्या. त्याच वेळेला मात्र 3 चांगल्या ओव्हर आल्या. दुसऱ्या डावाची सुरुवात धडाकेबाज झाली. त्यानंतर काही कमबॅक झाले
आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एक जबरदस्त लढत 4 मध्ये 7. समाधानसाठी एक वेगवान बॉल टाकलाय. आशिष मेहरोल कच्च्या गुरुचा चेला नाहीये. भारतभर याही नावाची चर्चा आहे आशिष मेहरोल. आता मात्र त्यांचा रोल खरोखर महत्वाचा ठरतोय. 3 बॉलमध्ये 7. बॅट बोलणार की बॉल बोलणार. वेग होता आणि थोडासा बॉलला कटही होता. समाधानला टीमचं समाधान करायचंय. आशिषचा रोल महत्वाचा आहे. कोण मात्र जिंकणार ते पाहायचंय. या वेळेला फटका खेळलाय. समाधान एक चांगला स्ट्रोक आलाय खरा, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल. हो आणि त्या कॉलमध्ये जर पाहिलं तर इकडे थोडंसे दुसरी रन घेत असताना समाधान थोडेसे जास्त पुढे गेले होते आणि त्यामुळे रोहित खरातला यांना मात्र इकडे माघारी परतावं लागतंय. परंतु 2 धावा आलेल्या आहेत. काय मॅच सुरू आहेत. अगदी चुरशीच्या मॅचेस या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक बॉल नंतर समीकरणं बदलताना देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कधी इकडे तर कधी तिकडे अशी देखील मॅच या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता जर पाहिलं तर मॅच गेली अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये. समाधानने खेळलेला हा स्ट्रोक. 2 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे. दुसरी धाव घेतली, परंतु दुसरी धाव घेताना मात्र बरेचसे पुढे गेले होते आणि पहिले रन घेण्याच्या तयारीत नव्हते, परंतु नंतर प्रयत्न केला तोपर्यंत रोहित देखील क्रीज सोडून खूप पुढे आले होते. शेवटचं षटक जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आशिष मेहरोल यांना पाहतोय. गोपेंद्र येत आहेत, नवीन बॅटर गोपेंद्र बोहरा. 2 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. चुरशीची मॅच पाहायला मिळते. अंतिम क्षणी पोहोचलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समाधान आहेरकर साठी टाकला गेलेला. हो आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. काय क्रिकेट पाहायला मिळालं इकडे. 6 बॉल आणि 9 धावांचा सामना. आता 1 चेंडू आणि 5 धावांवर आलाय. मॅच संपलेली नाहीये. कोणी जिंकू शकतं, बॉलर सुद्धा आणि बॅटर सुद्धा. एका बॉलवर आता मात्र या सामन्याचं भवितव्य ठरणार आहे. कोण जिंकणार. आशिष मेहरोलने चांगली कामगिरी केली आहे आतापर्यंत. समाधान सुद्धा चांगलाच खेळलाय, परंतु हा बॉल कुणाचा होणार, कुणाच्या नावे होणार. आणि सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी सगळ्यांना विनंती, एकदा शेवटच्या बॉलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय रंगतदार मॅच आणखी एक या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्या मॅचने देखील प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फेडली. कधी बॉलर कधी बॅटर असाच सामना सातत्याने मॅरेथॉन सामना. दोन्ही संघांनी हार नाही मानली शेवटच्या क्षणापर्यंत. क्रिकेटचा विजय या ठिकाणी मला म्हणावं लागेल. एवढं जबरदस्त क्रिकेट दोन्ही बाजूने पाहायला मिळालंय, परंतु शेवटचा बॉल कुणाच्या नावे होणार ते मात्र या ठिकाणी बाकी आहे. शेवटचा क्षण बाकी आहे. विजेता ठरणारा अजून बाकी आहे, परंतु पाहायचंय समाधान आपल्या टीमचं समाधान करणार का. आशिष मेहरोलचा रोल खूप महत्त्वाचा ठरणार का, हे ठरवणारा बॉल मात्र आता येणार बाकी आहे. tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुळत आहेत. सगळ्यांचं स्वागत. मैदानावरच्या प्रेक्षकांचं स्वागत. शेवटचा बॉल कुणाच्या बाजूने राहणार. चित्तथरारक सामना इकडे आपण पाहू शकता. शेवटचा बॉल आणि त्याचा थरार मात्र या ठिकाणी अजूनही बाकी आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि सामना जर पाहिलं तर आता एक शेवटचा बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. आता या अगोदर षटकाराची आवश्यकता होती, आता चौकार देखील चालेल. चौकार देखील चालेल, परंतु पाहूया षटकार की चौकार. षटकार की चौकार. आशिष की समाधान, समाधान की आशिष. मॅडी 11 की व्ही लायन्स. कोण जिंकणार या मॅचला तेच पाहायचंय. शेवटच्या बॉलवर रंगलेली ही लढत पाहायला मिळते. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. पुन्हा एकदा आशिष मेहरोल समोर समाधान आहेरकर. यावेळेला समाधानने खेळलेला फटका समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. तिकडे बॉल अशरफ यांच्या दिशेने जाईल आणि काय मॅच झाली आहे या ठिकाणी. 6 चेंडू आणि 9 धावांचा सामना आशिष मेहरोलने वाचवलाय. जबरदस्त. समाधानी चांगलाच खेळला, परंतु आशिष मेहरोलचा रोल इकडे खूप महत्वाचा राहिला आणि जवळजवळ प्रतिस्पर्ध्यांकडे गेलेली मॅच व्ही लायन्स ओरिसा टीमने जिंकलेली आहे. अंधेरी बॉईज समीर भागवत यांच्याकडून सचिन कनोजे यांच्यासाठी 500 रुपये, त्याचबरोबरने फिरोज यांच्यासाठी 500 रुपये आणि
3 षटकाराचे सुद्धा पुरस्कार आहे माझ्यामध्ये. 2000 रुपयाचा पुरस्कार राजू मिश्रा यांच्याकडून आणि असाद कुंभारलीकर यांच्याकडून सुद्धा सचिन कनोज यांना 500. हा, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आता बराच प्रश्न होता आमच्या पुढे सुद्धा हा पुरस्कार द्यायचा कोणाला, परंतु खऱ्या अर्थाने ज्यांनी मॅच टर्न केली आहे तो बॅटिंगला सुद्धा आला होता आणि मोक्याच्या क्षणी षटकारही मारला होता आणि 6 मध्ये 9 गेलेली मॅच आपल्या टीमला जिंकून दिली. आशिष मेहरोल मॅन ऑफ द मॅच. हा, अंधेरी बॉईज यांच्याकडून